नमस्कार, मी पल्लवी सोनोने लोक लाईव्हच्या लोकसंवाद या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं एकदा मनपूर्वक स्वागत करते. जबाबदारी सकट घेते भरारी, तक्रार नाही थकवा नाही. तर जागतिक महिला दिनानिमित्त आपण समाजातील काही विशिष्ट महिलांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करत आहोत. तर त्यापैकीच आज आपण साज ब्युटी पार्लरच्या संचालिका अर्चना जाधव मॅडमांना आपल्या स्टुडिओला आमंत्रित केलेलं आहे. तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांच्या यशाची कारकिर्दी. नमस्कार मॅडम. नमस्कार. तर मॅडम, आज सर्वात आधी तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला पण आणि सर्व प्रेक्षकांना पण आपल्या जागतिक महिला दिनाचा खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू मॅम, थँक्यू. तर मॅडम, तुमच्या या क्षेत्रामध्ये तुमचं पहिलं पाऊल तुम्ही कशा प्रकारे टाकलं? ह्या क्षेत्रात असं येण्याचा विचार नव्हता स्टार्टिंगला. जेव्हा मी लग्न झाल्यानंतर बऱ्याच सगळ्या जबाबदाऱ्यांमधनं विचार केला की घरात खूप सारा वेळ असा रिकामा असतोय, मग त्या वेळेचं काय करायचं. तेव्हा आवड होती पेंटिंगची वगैरे, तर मी रांगोळीचे क्लासेस घ्यायला स्टार्ट केली. सगळ्यात आधी शिवाजीनगरला राहायचो आम्ही, तेव्हा रांगोळीचे क्लासेस वगैरे घ्यायला स्टार्ट केलं. तर रांगोळीच्या क्लासेसला मला खूप छान रिस्पॉन्स आला आणि स्टुडंट्स पण चांगले आले. मग असं वाटायला लागलं की नाही, यातनं आपण जे रांगोळी शिकवता अजून काहीतरी करायला पाहिजे. तर माझ्याकडे जेव्हा मी रांगोळीचे क्लासेस घ्यायची तेव्हा माझ्याकडे एक ज्योती साळुंखे मॅम म्हणून यायचं. त्यांचं तेव्हा पार्लर होतं. त्या मॅमने मला सांगितलं की तुझं जर ड्रॉइंग इतकं छान आहे तर तू याच्यामध्ये मेकअपमध्ये करिअर खूप छान करू शकते. ते ॲक्च्युली त्याच्या आधी मला नव्हतं वाटलं की याच्यामध्ये असं पण काहीतरी आपण वेगळं करू शकतो. पण त्या मॅमने मला सांगितल्यानंतर खरंच आपण यात काहीतरी करू शकतो. त्यांनीच मला सजेशन दिलं की तू याच्यात प्रॉपर कोर्स कर. मी त्याच्यातनं वेगवेगळे कोर्सेस मग नंतर मेकअपमध्ये एकदा पहिला क्लास केला. त्याच्यातनं असं वाटतं की हो, आहे थोडंसं हातात आर्ट आहे, तर आपण पुढे याचा काहीतरी यूज करू शकतो आपल्या कामासाठी. तर त्याच्यानंतर मी एक छोटासा कोर्स केला आणि तो कोर्स झाल्यानंतर जवळजवळ मुलांमध्ये वगैरे तरी 5 to 7 इयर्सचा गॅप गेला. त्याच्यानंतर परत विचार केला की आता पार्लर स्टार्ट करायला काही हरकत नाही. छोटंसं आम्ही ते पोलीस क्वार्टर्सला राहायचो तेव्हा तिथे एक छोटंसं स्टार्ट केला. घरातच एक सेटअप सुरू केला की जे ओळखीचे वगैरे होते ते सगळेजण यायचे आणि मग जसं होईल तसं तिथेच मी छोटे छोटे कोर्सेस घ्यायला स्टार्ट केली. मेहंदीचे कोर्सेस, परत रांगोळीचे कोर्सेस. त्यांना पण मला खूप सुंदर रिस्पॉन्स मिळाला. आणि मेन काय व्हायचं की त्यातनं बऱ्याच बायकांना जुळायला मिळालं की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या बायका जुळल्या गेल्या आणि त्यातनं त्यांच्या सगळ्या स्टोरीज वगैरे त्याच्यात काही गोष्टी असायच्या की कोणी कशा प्रकारे त्याच्यातनं म्हणजे एखादी आवड जोपासून त्यांनी त्याच्यात कसं करिअर केलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघून मला पण बऱ्याच गोष्टींच्या की नाही, आपण पण करू शकतो आहे. म्हणजे तिथून स्टार्टअप केल्यानंतर मी नूतन मराठ्याच्या बॅक साईडलाच एक छोटंसं वरती सेटअप लावला. त्याला पण मला मस्त रिस्पॉन्स होता किंवा म्हणजे क्लायंट्स पण अजून सगळ्या ओळखी पण छान होत गेल्या. त्यातनं हळूहळू ब्रँड असा सेट होत गेला आणि आता साज मेकअप स्टुडिओ आपलं जसं आहे ते तुम्ही पाहताच आहेत. हो, नक्कीच. म्हणजे आता जळगावमधीलच एक सर्व श्रेष्ठ आणि नामांकित असं साज ब्युटी पार्लर म्हणून ओळखलं जातं एक तुमच्यामुळे. तुम्ही याच क्षेत्रामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे कोर्सेस आणि म्हणजे स्पेशलायझेशन तुम्ही कशात केलं मोस्टली? याच्यात मी जेव्हा शिकली स्टार्टिंगला तेव्हा मी एक प्रॉपर ॲडव्हान्स बेसिक कोर्स केला. जळगावमधूनच केला तो. ज्योती महाजन मॅमकडनं केला. तर त्यांनी पण खूप छान शिकवलं होतं. त्यांच्याकडचा एक कोर्स झाल्यानंतर मग मी पुण्याला एक पॅरामेडिकल कोर्स केला, ज्याच्यामध्ये हेअर ट्रॅक्युलची स्किनमध्ये पूर्ण ट्रीटमेंट्स वगैरे ते झालं. नंतर दुबईला जाऊन एक हेअरस्टाईल कोर्स केला. तसेच मेकअपचे वेगवेगळे कोर्सेस मुंबईला जाऊन केले. पण नेहमी असंच तेच की कुठेतरी काहीतरी कमी वाटत राहिली आणि त्याच्यातनंच शिकण्याची अजून आवड निर्माण झाली की नाही, अजून काहीतरी नवीन पाहिजे आपल्याला, अजून काहीतरी नवीन देता आलं पाहिजे. त्या हिशोबाने वेगवेगळे कोर्सेस करत गेली. बरं मॅडम, जसं तुम्ही आता सांगितलं की तुम्ही मुंबई, पुणे, दुबई इथे पॅरामेडिकल कोर्सेस वेगवेगळे केले, इतक्या छान डिग्र्याज तुम्ही मिळवलेल्या आहेत, पण तिथे जाऊनच ते कोर्सेस केले म्हणजे जाऊ शकतात किंवा तिथे जाऊनच करावं असं तुम्हाला का वाटलं? बरेचदा असं वाटायचं की तिकडचं जे आहे ते फॅशन जी असते किंवा ब्युटीमध्ये जर नवीन काही येत असेल तर सगळ्यात पहिले मेट्रो सिटीजमध्ये येतं. ते आपल्याकडे यायला थोडा वेळ लागतो. त्याच्यामुळे की तिकडनं जर आपण तो कोर्स करून आलो तर आपण इकडे जास्त चांगल्या पद्धतीने मुलींना शिकवू शकतो किंवा त्याचा यूज आपल्याला चांगल्या पद्धतीने होऊ शकतो, हा विचार केला. आणि अजून असं होतं मनात की
मी जेव्हा तिकडे कोर्सेसला गेली तेव्हा मला राहायला प्रॉब्लेम्स यायचे किंवा बऱ्याच गोष्टी फेस करायला लागतात की घरी मुलं सोडून. तर विचार केला की जे कोर्सेस तिकडे इतके छान होतात तर तेच आपण इकडे चांगल्या पद्धतीने घेतले तर सर्वांनाच तिकडे जाऊन कोर्सेस करणं शक्य नाही आहे. सो मी विचार केला की इकडेच आपण जळगावमध्ये त्याचं ट्रेनिंग प्रॉपरली देऊ शकतो आणि तेच मी सुरुवात केली. म्हणजे आपल्या साज ब्युटी पार्लरचं जसं तुम्ही सांगितलं की जसे तुम्ही आता बाहेर गाऊन सगळे मोठ्या मोठ्या देशातून जाऊन तुम्ही हे कोर्सेस केलेले आहेतच, तर त्याच्या व्यतिरिक्त आपलं साज ब्युटी पार्लरचं वैशिष्ट्य काय आहे? आपल्याकडे येणारा जो क्लायंट असतो त्याला आपण सर्वात चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचा एकदम ठरवून घेतलं आहे की एक चांगल्यात चांगली सर्व्हिस आपण त्यांना कशी प्रोव्हाइड करू शकतो. त्यात आपण ब्रँड्स प्रॉपर यूज करतो. जसं मेकअपसाठी असेल तर मेकअपसाठी आपण वेगवेगळे ब्रँड्स यूज करतो चांगले. स्किनसाठी सुद्धा त्यांच्या स्किनची तसेच हेअर्सची आपण काळजी कशा प्रकारे घेऊ शकतो ते त्यांना आपण प्रॉपर म्हणजे आपल्याकडे येणाऱ्या क्लायंटला आपण आधीच समजावून सांगतो की तुम्ही कशा पद्धतीने काळजी घेऊ शकतात. तर जसं मॅडम स्किनचे प्रकार पण वेगवेगळे असतात. कोणाची ड्राय असते, ऑइली असते आणि आता ऋतू बदलतच असतात हवामानानुसार, काही क्लायमेट्सनुसार. तर स्किनची काळजी कशी घ्यायची? तसं हिवाळ्यात त्याची स्किनची वेगळी काळजी घ्यायची असते, उन्हाळ्यात वेगळी घ्यायची असते. मोस्टली प्रत्येकाने एक लक्षात ठेवायचं की हिवाळ्यात जेव्हा ड्राय स्किन असते तेव्हा प्रॉपर मॉइश्चराईज केलं पाहिजे. मॉइश्चरायझर व्यवस्थित यूज केलं पाहिजे. थोडं हेवी बेस मॉइश्चरायझर पाहिजे. जसं ऑइल बेस असेल ते तर जास्त बेटर असतं. उन्हाळ्यामध्ये प्रॉपरली सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे. मॉर्निंगला आंघोळ झाल्यानंतर मॉइश्चराईज केल्यानंतर परत सनस्क्रीन लावायचं बाहेर निघताना. सनस्क्रीनमध्ये एक महत्त्वाचं की तुमचा SPF प्रॉपर पाहिजे. जळगावसाठी 30 SPFच्या पुढचं कोणतंही सनस्क्रीन तुम्ही यूज करू शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला लोटस आलं, तुम्ही जर विचार केला तर राहुल फाटेज, O3+ कोणतंही जे सनस्क्रीन तुम्हाला बजेट फ्रेंडली असेल त्या हिशोबाने तुम्ही सनस्क्रीन यूज करू शकतात. फक्त SPF 30+ पाहिजे हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि सनस्क्रीन लावताना एक काळजी घ्यायची की बाहेर जाण्याच्या अर्धा तास आधी ते लावलं गेलं पाहिजे प्रॉपरली. म्हणजे त्याचं वर्क ते प्रॉपर करतं आणि सनस्क्रीन एक तर 3-4 तासानंतर तुम्ही ते परत एकदा फेस वॉश करून जर लावलं तर ते तुम्हाला बेटर वर्क आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो प्रॉपर मिळतो तुम्हाला. म्हणजे तुम्हाला साधारण असं म्हणायचं आहे, आता बऱ्याच वुमन्स या वर्किंग असतात, तर वर्किंग वुमन्स महिलांसाठी मग प्रॉपरली ते 2 ते 3 वेळेस फेस वॉश करून आपण सनस्क्रीन लावायचं असं कमीत म्हणायचं कमी आहे. 2दा तरी लावलं गेलं पाहिजे दिवसातून. कारण आपण मॉर्निंगला सनस्क्रीन लावून घेतो आणि विचार करतो की आपण सनस्क्रीन लावलंय आणि आपण कंटिन्युअसली त्यांचं फिरण्याचं काम असतं, कंटिन्युअसली बाहेर फिरत असतात. सो तेवढं त्याचं वर्क जे आहे ते होतंय का, नाही तर सनस्क्रीन लावून फायदा नाही आहे. तेवढं त्याचं तर काम करतंय का हे पण महत्त्वाचं आहे. सो त्याचं एक तर 3 to 4 hours त्याची लास्टिंग असते की तितका वेळ ते प्रॉपर वर्क करतं. सो त्याच्यानंतर तुम्ही एकदा वेट टिश्यूने वगैरे क्लीन करून परत एकदा जर सनस्क्रीन अप्लाय केलं तर तुम्हाला उन्हाळ्यात जास्त केअर घेण्याची गरज नाही पडणार. आणि बाकी तुम्ही कवर करू शकतात, फेस कवर करून जाऊ शकतात जिथे तुम्हाला शक्य आहे. पण जिथे अगदी शक्य नाही की तुम्ही फेस कवर नाही करू शकत. काही काही प्रोफेशन असतात की त्यांना फेस कवर करायला नाही जमत की नाही त्यांना फेस कवर केलेलं नाही जाणं, तेव्हा त्यांनी सनस्क्रीन प्रॉपर 2-3 टाईम प्रॉपरली यूज केलं गेलं पाहिजे. कारण सनस्क्रीन प्रत्येकजण वापरतात, त्याचं योग्य कसं वापर आहे ते माहिती असणं जास्त गरजेचं आहे. हो. आता जसं तुम्ही सांगितलं की सनस्क्रीन जे आपण लावतो तर त्याच्या अर्धा तास आधी ते लावायचं, म्हणजे बरोबर. बाहेर जाण्याच्या आधी. मग त्याच्यावर तो मेकअपच करून ठेवायचा का, की त्याचा काही इफेक्ट? प्रॉपर सनस्क्रीन जर लावलं त्याच्यावर तुम्ही मेकअप पण करू शकतात. हेअर्स पण असे आहेत की आपण म्हणतो की जसं ते हिवाळ्यामध्ये खूप ड्राय होऊन जातात बरोबर. आणि हेअर्सला जास्त ऊन पण नाही सहन होत. तर ह्या बाबतीमध्ये हेअर्सबद्दल तुम्ही काही सांगा. हेअर वॉश करताना जो तुमचा केसांचा प्रकार आहे त्या प्रकाराप्रमाणे तुम्ही शॅम्पू निवडले गेले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, खूप वेळा काय होतं की आपले केस डल आणि डॅमेज आहे तर तुम्ही त्या प्रकाराने शॅम्पू निवडा. बरेचदा मार्केटमध्ये हेअरफॉलचा शॅम्पू आहे, अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आहे किंवा एक सिल्क अँड शाईन शॅम्पू, असे खूप सारे ब्रँड्स तर भरपूर आहेत आणि त्यात शॅम्पूजचे पण वेगवेगळे प्रकार पण आहेत. पण तुम्ही शॅम्पू निवडताना इतका प्रॉपर निवडा की तुमच्या केसांचा प्रकार, तुमच्या स्कार्फचा प्रकार कोणता आहे ते आधी चेक करा आणि त्याच्यानंतर तुम्ही शॅम्पू निवडा. जसं जर तुम्हाला डॅन्ड्रफ असेल तरच अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू यूज करा, हेअरफॉल असेल तर अँटी हेअरफॉल
जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल की तुमचे हेअर रफ आहे, ड्राय, डॅमेज आहे, तर तुम्ही त्याप्रमाणे सिल्क अँड शाईन शॅम्पू जो असतो तो यूज करू शकतात. ब्रँड महत्त्वाचा नाही आहे. तुमच्या हेअर्सला तुम्हाला जे चालतं आहे किंवा तुम्ही आतापर्यंत काय यूज करत आले, त्यातल्या त्यात तुम्ही काय यूज करू शकतात, हे मी महत्त्वाचं सांगते तुम्हाला. तर तुम्ही व्यवस्थित शॅम्पू निवडताना जर प्रॉपर तुमच्या हेअर्सच्या टेक्स्चरप्रमाणे किंवा स्काल्फच्या कंडिशनप्रमाणे जर निवडला तर तुम्हाला तो जास्त युजफुल असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जसं तू म्हटली की खूप रफ होतात हेअर्स, ड्राय होतात, तर त्याच्यासाठी तुम्ही ना शॅम्पूनंतर प्रॉपर मास्क केला पाहिजे किंवा कंडिशनिंग केलं पाहिजे. जसं शॅम्पू झाल्यानंतर प्रॉपर कंडिशनर पूर्ण हेअर्समध्ये अप्लाय करायला पाहिजे मास्क, आणि त्याच्यानंतर परत तुम्ही त्याच्यानंतर वॉश घ्यायला पाहिजे. म्हणजे मास्क लावल्यामुळे काय होतं की तुमची क्युटिकल प्रॉपरली सेट होतं आणि जो तुम्हाला धूळ किंवा बाहेर उन्हापासून जे तुमच्या हेअर्सवर दुष्परिणाम होणार आहेत तर ते होत नाही जनरली. तर सिरम पण हे 2 प्रकारचे असतात, म्हणजे एक हेअर सिरम आणि एक स्किन सिरम सिरम है ना. बरोबर. तर आता प्रत्येकाच्या केसांना आपण ज्यावेळेस सिरम वगैरे लावत असतो, पण मग ऑइल हे जसं आता पॅराशूट ऑइल वगैरे, तर ते कमीत कमी किती वेळेस लावायचं? एक वीकली ट्वाईस 2 वेळा तुम्ही कमीत कमी सिरम लावू शकतायत. आणि जर तू ऑइलबद्दल म्हणशील तर आमच्या याच्यामध्ये आम्ही ऑइल नाही सांगतो, जनरली नाही. कारण ऑइल लावल्यामुळे काय होतं की आपल्या स्काल्फवर एक सिबम आधीच ऑलरेडी आपला स्काल्फ जो आहे तो ऑइली आहे, ठीक आहे, आणि त्याच्यात अजून ऑइल टाकलं तर तुमचा हेअरफॉल होऊ शकतो. सो मोस्टली तुम्ही सिरम यूज करू शकतात. ऑइल यूज करताना थोडंसं स्काल्फ कंडिशन, हेअर कंडिशन चेक करून किंवा एक कोणाकडनं तरी जसं तज्ज्ञांकडनं विचारून तुम्ही ऑइल जर यूज केलं तर जास्त बेटर राहील. म्हणजे ज्या वर्किंग वुमन असतात तर त्यांना ठीक आहे, ऑइल तर ते नाहीच लावू शकत आहे, बरोबर. पण आता बऱ्याच वेळेस असं असतं की सिरम तर हे लावणं, अप्लाय करणं गरजेचं होऊन जातं. मग रोज आपण ज्यावेळेस केसांना आपण सिरम वगैरे अप्लाय करत असतो, तर त्याचे काही दुष्परिणाम वगैरे केसांवर होऊ शकतात का? नाही, कारण सिरम जे बनवलेलं आहे ते तेवढं इफेक्टिव्हलीच बनवलेलं आहे की ते तुमच्या हेअर्सला हार्म नाही करणार, तर तुमच्या हेअर्सला प्रोटेक्ट करेल. जे बाकीचे जे बाहेरचं जे पोल्युशन वगैरे आहे त्याच्यापासून तुमच्या हेअर्सचं प्रोटेक्शनच करेल. सो सिरम हार्म नाही करत. फक्त तुम्ही सिरम निवडताना पहिले जसं सांगितलं, ॲज पर युअर हेअर कंडिशन अँड स्काल्फ कंडिशन ते निवडलं गेलं पाहिजे. तर बऱ्याच वेळेस मॅडम आता आपण जनरली बघतोय की किशोरवयीन ज्या मुली असतात, कॉलेज स्टुडंट्स वगैरे, त्यांना पिंपलचे प्रॉब्लेम्स खूप असतात. बरोबर. तर मग त्यामुळे त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळेस निगेटिव्हिटी येते, एक कॉन्फिडन्स त्यांचा लूज होऊन जातो, आणि काहींना स्किनचे प्रॉब्लेम्स असे होतात की मग ते कुठलेही ॲड्स वगैरे बघतात, काही प्रोडक्ट्स अप्लाय करत असतात आणि त्याचा रिझल्ट येत नाही. मग त्याने मेडिसिन्स पण घेत असतात, पण त्यांचा त्याच्या शरीरावर पण दुष्परिणाम वगैरे होत असतो. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल, म्हणजे काय संदेश द्याल की कशी केअर केली पाहिजे आपल्या स्किनची? तसं एक 15 इयर्सपासनं, जेव्हा मुली 15 वर्षाच्या असतात तेव्हापासनं तर त्यांनी एक 20 इयर्सपर्यंत स्वतःच्या स्किनची काळजी ॲज ऑइली स्किन अशी जर घेतली तर प्रॉब्लेम खूप कमी होईल. कारण चेहऱ्यावर जे एक्स्ट्रा ऑइल येतं ते कमी होणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी त्यांनी वारंवार फेस वॉश केला पाहिजे. जरुरी नाही की फेस वॉशनेच केला पाहिजे, त्यांनी साध्या पाण्याने जरी चेहरा धुतला तरी तो प्रॉपर होतो. ओके. आणि जेव्हा त्यांची स्किन ऑइली असते तेव्हा त्यांनी ऑइली स्किनप्रमाणे प्रोडक्ट यूज केले पाहिजे. बरेचदा पिंपल्स येण्याचं एक कारण असतं की प्रमाणापेक्षा जास्त कॉस्मेटिक्स यूज करणं किंवा चुकीच्या कॉस्मेटिक्स यूज करणं हे सुद्धा पिंपल्स येण्याचं एक कारण आहे. त्याच्यामुळे काय होतं की खूप सारे चुकीचे कॉस्मेटिक्स यूज केले, त्याची ॲलर्जी होते आणि पिंपल्स येतात. हा एक प्रकार आहे. नंतर हार्मोनल इनबॅलन्स होतात ह्या वयामध्ये, सो त्याच्यामुळे सुद्धा पिंपल्स येतात. जर हार्मोनल इश्यूज असतील तर तुम्ही तुमच्या गायनॅककडे जाऊन तुम्ही ते इश्यूज सॉल्व करू शकतात. आणि जर तुमचे ऑइली स्किन वगैरे असेल तर तुम्ही नक्कीच पार्लरमध्ये जाऊन किंवा सलॉनमध्ये जाऊन तुम्ही व्यवस्थित प्रॉपर एखादं क्लीनअप घ्यायला पाहिजे मंथली, जेणेकरून स्किनला स्क्रब आणि क्लिन्झिंग प्रॉपर होईल. तसंच पूर्ण दिवसातनं कमीत कमी 2 वेळा तुम्ही प्रॉपर क्लिन्झिंग केली पाहिजे. क्लिन्झिंगनंतर एक तुम्ही टोनर यूज केलं पाहिजे. स्किनची काळजी घेताना सर्वात महत्त्वाचं आहे की पाणी जास्त पिलं पाहिजे. तर मॅडम, या सर्वांमध्ये आता जसं आपल्या साज ब्युटी पार्लर्सला कुठल्या प्रकारचे मेकअप्स आपण घेतात?
मेकअप आपल्याकडे ब्रायडल मेकअप होतात. तसंच एखादा शो असतो, फॅशन शो असतात, त्याच्यासाठी ग्लॅमरस मेकअप आपण करून देतो. पार्टी मेकअप आहे. तसंच जर तू म्हणशील तर एक रेग्युलर पण मेकअप असतो की जो तुम्ही फक्त बाहेर जाताना स्वतःला कसं प्रिपेअर करायचं त्याच्यासाठी सेल्फ ग्रूमिंगचं एक असतो, तो एक मेकअप असतो. साजमध्ये जेव्हा आपण मेकअप असतं तर मेकअपमध्ये आपल्याला एक नॉर्मल मेकअप आहे, पार्टी मेकअप आहे, ब्रायडल मेकअप आहे, कोणाला शूटसाठी फोटोशूटसाठी पाहिजे असतो किंवा एक डॉक्युमेंटरीसाठी पण बरेच जण मेकअप करायला येतात. तसंच ब्रायडलसाठी स्पेशली HD मेकअप जे नवीन आता चालू आहेत ट्रेंडमध्ये, HD मेकअप आहेत, 3D मेकअप आहेत, हे सगळे आपण घेतो आणि ते इंटरनॅशनल ब्रँड्समध्ये सुद्धा होतात. तसंच एअरब्रश मेकअपसुद्धा आपल्याकडे केला जातो. तर मॅडम आपल्या सास पार्लरमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे म्हणजे कोर्सेस जे आहेत जे आता तुम्ही इंटरनॅशनल वगैरे शिकून आलात तर ते घेतले जातात? मेकअप आर्टिस्टचा एक कोर्स आहे, हेअर स्टायलिस्टचा आहे, स्पेशली हेअर केमिकलचा एक कोर्स घेतला जातो प्रॉपरली. तसंच आपल्याकडे लॉंग टर्मपासून शॉर्ट टर्म कोर्सेस सगळे घेतले जातात. जसं 5 दिवसापासनं तर आपण पूर्ण 1 इयरपर्यंतचे सगळे कोर्सेस कंडक्ट करतो. त्याचे 1 इयरचे कोर्सेस आहेत, त्याच्यामध्ये डिप्लोमा कोर्स आहे, त्याच्यामध्ये डिप्लोमा कोर्समध्ये ब्युटी कल्चर वगैरे हे सगळं येतं. त्याच्यामध्ये तुमची स्किन ट्रीटमेंटचा स्पेशल कोर्स, हेअर ट्रीटमेंटचा वेगळा कोर्स, ट्रायकोलॉजीचा कोर्स आपण त्याच्यामध्ये कंडक्ट करतो. त्याच्यानंतर तुला सांगते हेअर स्टायलिंगमध्ये एक स्पेशली कोर्स आपण डिझाईन केलेला आहे, तो पण खूप छान कोर्स आहे. तर जर कोणाला पूर्ण सलून आपलं सेटअप करायचं असेल तर त्याच्यासाठी कमीत कमी 1 इयरचा अवधी देऊन एक कोर्स केला जातो, ज्याला आपण जो मी तुला सांगितलं की डिप्लोमा कोर्स आहे. तर तो कोर्स पण महिलांसाठी मुलींसाठी खूप छान आहे. एक परदेशात जाऊन एज्युकेशन करणं, मुलांना सांभाळणं, घरची जबाबदारी वेगळी, बऱ्याच वेळेस पतींचे म्हणजे आपल्याला सर्व घरची जबाबदारी, सासू सासरे मुलं प्लस आपला हा सास इतका मोठा स्टुडिओ आहे जळगावातला नामांकित, तर या सगळ्यांचा ताळमेळ तुम्ही ज्यावेळेस ठेवतात तर त्याचे तारेवरची कसरत करावी लागते. तर याबद्दल तुम्ही हे सगळं कसं हँडल करतात? कसरत तर असतेच थोडी, पण सगळ्यात महत्त्वाचं जर घरातून चांगला सपोर्ट असेल तर ह्या गोष्टी खूप इझिली होऊन जातात. तसं मला म्हणजे इतके वर्ष मी काम करते पण मला असं खूप त्याचा स्ट्रेस आला वगैरे असं काही जाणवलं नाही. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं, माझे मिस्टर पोलीसमध्ये आहेत, अरे वा. तरी त्यांनी त्यांची नोकरी करता करता मला जी मदत केली आहे ती जास्त महत्त्वाची आहे. त्यांनी त्यांचं काम करता करता माझे पण कामं वाटून घेतलेत. ॲक्च्युली मी त्यांची कामं वाटून घ्यायला पाहिजे पण त्यांनीच माझे कामं इतके वाटून घेतले. जसं मुलांचं बऱ्यापैकी मुलांना सोडणं आणणं वगैरे ते करून घेतात किंवा मुलांचं जे पण असेल बऱ्यापैकी त्यांनी सांभाळल्यामुळे मी याच्यासाठी फ्री राहिली. आणि जसं बाहेर वगैरे जाताना मुलांनी पण घरी राहून खूप सारे ॲडजस्टमेंट्स केल्या आहेत. मग जर आपल्याला काहीतरी बाहेर करायचं असेल वेगळं तर ॲडजस्टमेंट प्रत्येकाला करावी लागते. आमच्या घरात हे सगळं समजून घेतलेलं होतं आणि प्रत्येक वेळेस आपण वेळेचं नियोजन जर व्यवस्थित ठेवलं तर ह्या गोष्टी खूप इझिली होतात. त्याप्रमाणे आम्ही नेहमी वेळेचं नियोजन करत गेलो किंवा कोणतंही काम किती कमी वेळात कसं करता येईल त्या पद्धतीने आम्ही घरात त्या सवयी लावून घेतल्या की ज्याचं त्याचं काम ज्याने त्याने वाटून घेणं वगैरे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला हे सगळं खूप इझी गेलं. सगळ्यात महत्त्वाचं मला मुलांची आणि त्यांची साथ असल्यामुळेच मी असं बाहेर जाऊन काहीतरी शिकू शकली किंवा काही वेगळे कोर्सेस इकडे आपण कंडक्ट करू शकतो. त्यासाठी सुद्धा एक आपला पूर्ण वेळ द्यावा लागतो. तो पूर्ण वेळ मला बाहेर पडण्यासाठी घरातनं खूप जास्त सपोर्ट झाला आहे. एकच माझा शेवटचा तुम्हाला एक प्रश्न असणार आहे की एक जाता जाता म्हणजे दर्शकांना तुम्ही काय संदेश देणार आहात? वर्किंग वुमनच बाहेर जाऊन काम करतात असं नाही. ज्या घरी गृहिणी असतात त्यासुद्धा घरामध्ये तितक्याच महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात. तर फक्त महिला दिनापुरताच हा विषय मर्यादित न ठेवतात रेग्युलरली तुम्ही म्हणजे जेंट्सने सगळ्यांनी महिलांना मदत केली पाहिजे. म्हणजे महिलांना कमी न समजता त्यांनासुद्धा तुम्ही बाहेर पडण्यासाठी संधी द्यायला पाहिजे. त्यांना ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये त्यांना करिअर करू द्यायला पाहिजे. ॲक्च्युली जर ते करिअर त्यांना करायला मिळेल ते स्वतःला प्रूव्ह करू शकतात. मग ती वेळ सुरुवात तुम्ही त्यांना सिद्ध करण्यासाठी तेवढी एक संधी द्यायला पाहिजे प्रत्येकाने. आणि जेव्हा कोणती वुमन बाहेर निघेल किंवा काहीतरी करण्यासाठी ती बाहेर निघते तेव्हा तुम्ही त्यांना प्रॉपर सपोर्ट केला पाहिजे. जसं की घरातल्या जबाबदाऱ्या थोड्याशा वाटून घ्यायला पाहिजे किंवा प्रत्येक वेळेस त्यांना त्याच्यातनं त्या काय करू शकतात
कधी कधी कॉन्फिडन्सची थोडी कमी असते महिलांमध्ये जेव्हा बाहेर पडतात तेव्हा तेव्हा त्यांना त्या पद्धतीचं जिथे जिथे त्यांची कमी आहे तिथे त्यांना सपोर्ट केला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद मॅडम. तर आपला अमूल्य वेळ काढून तुम्ही आपल्या स्टुडिओला भेट दिली. थँक्यू सो मच. वेलकम. तर बघत राहा लोक लाईव्ह, तुमच्या मनातलं. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट.